बसून यावं फक्त इकडं. अप्पे अगं काय ग अप्पे, अगं ही कसली ओटी भरताय तुम्ही? अहो काकी ते अगं छकुले थांब की. हा अगं मम्मी ते मी म्हणले होते ना आमच्या ऑफिस मध्ये कामाला आहेत या लक्ष्मीताई माझी मम्मी आहे. नमस्कार. नमस्कार. मॅडमनेच काम लावलं मला. अगं त्यांना लई दिवसापासून माझी ओटी भरायची होती म्हणल्या होत्या आणि मग आता आणायची इथे आलो तर त्या म्हणले इथंच भरते मी ओटी. मग म्हणलं ठीक आहे बरं आता काय. अहो आता वेळ भेटला म्हणून म्हणलं घ्यावी भरून ओटी. अप्पे बघितलंस का डोळा जेवण तिचं दुसरं झालं बघ. अहो काळजी करू नका, आपल्या मॅडमचं बी होईलच की. हो काकी लवकरच होईल आप्पी दीदीचं. होईल ग छकुले, पण नवरा बायकोची भांडण तर मिटली पाहिजेत ना आधी. लवकरच मिटेल बघा. बरं तुम्ही उरकापट दिशी तिकडे अक्कांच्यातले कामं पडलेत, या तिकडे तुम्ही. होय. अप्पे मला एक सांग, तू गेली कुठं होती? सायन कार्यक्रमात दिसलीच नाही परत. हा ऑफिसचा एक फोन आला होता, महत्वाचा होता. मला एक सांग, आज सकाळी जे घरात झालं, तू दवाखान्यात कशाला गेली होतीस? म्हणजे तब्येत ठीक आहे ना तुझी? नक्की काय झालंय का? हो मला तेच सांगायचं होतं अर्जुन. मला तुला काही मावशी 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 उठा. मावशी काय झालं तुम्हाला? मावशी उठा की. उठा बरं. तुम्ही काय करताय? केवढी थंडी भरून आली तुम्हाला आणि त्या खाली का झोपला तुम्ही? उठा उठा चला आज चला. अप्पे सगळी नाटकं चाललेत, आपल्याला दाखवण्यासाठी चालले. नाही अरे अर्जुन चल सोडते सोडते. अर्जुन अरे थांब. अर्जुन थांब ना. थंडी भरून मला ना तुझी माफी मागायची म्हणून मी इथं थांबले. माझ्यासारख्या नेजबाईला ना ही शिक्षा चांगली आहे. अरे मी लायच त्या लायकीची मी ते पाहिजे डोका पडते. मावशी काय करता तुम्ही? अहो तुम्ही मोठ्यात आमच्यापेक्षा. आपे बाळा तू तर ना माझ्याशी बोलायला बी नव्हती पाहिजे ग. मी किती वाईट घेतला तुझं, किती वाईट बोलले. यच तोंडाने वाईट बोलले ना मी. यच तोंडाने. मावशी काय चाललंय तुमचं? अहो बास की आता, शांत व्हा. अहो तुम्हाला थंडी वाजते किती. थांबा मी शॉल घेऊन येते. थांब अर्जुन. मावशी ही जर का नाटक असतील ना तर याद राखा, प्रत्येक वेळी हेच होतंय. मावशी हे घ्या. शांत व्हा बरं. केवढी थंडी वाजते मावशी तुम्हाला. रुक्मिणीनं किती विश्वासाने माझ्याकडून शब्द घेतला होता, म्हणे माझं घर सांभाळ म्हणून. आणि ह्या मनीनं काय केलं? सगळ्यावर माती टाकली, सगळं वाटोळं केलं. लय वाईट वागले मी सगळ्यांशी. आप्पे अगं तू अर्जुनला तुरुंगात टाकला म्हणून मी तुला किती त्रास दिला, किती काय काय बोलले, एवढे घाण घाण तुझ्यावर आरोप केले. खरं तर ना मी नरकातच जायला पाहिजे. नरकात जायला पाहिजे. मी नरकात जायला पाहिजे. त्रास होतोय तुम्हाला. आप्पे बाळा मी तुला हात जोडते बघ, पण ना यातलं तू तुझ्या सासूला काय सांगू नको.
ती लई खचून जाईल बघ मी असं वागले म्हणलं. आधी सरकार गेल्यापासून लई येड्यागत करते ती, नको सांगू. मावशी ही रडारड बंद करायचं. थंडी गारट्याचं इथं बसण्यापेक्षा बंट्याच्या घरी जावा. अरे नाही ना, बंट्या नाही मला घरात घेणार. खर तर मला आता कळून चुकलं आपली माणसं कुठली आणि परकी माणसं कुठली ती. तुम्ही एवढा मला आधार दिला इथं, मावशी म्हणून किती मान सन्मान केला तुम्ही माझा, खाऊ पिऊ घातलं मला. आणि मी काय केलं तर माती खाल्ली सगळी, सगळ्यांना छळलं, सगळ्यांना त्रास दिला. पण नाही आता ना अर्जुन बाळा, माफी मागायला आले होते मी, पण आता तुमची माफी मागितली ना, आता मी जाते एखाद्या आडात हिरीत बघते आणि जीव देते. त्याशिवाय मला नाही जाऊ दे. मावशी. नाही जाऊ दे मला. मावशी आपे जाऊ दे. मावशी थांबा, तुम्ही काय करता? कुठे चाललाय तुम्ही? आपे नको मावशी कुठे जायचं नाहीये, थांबा की जरा. नाही. तू सांग की तू त्यांना. ऐक. मावशी नको, थांबा. नको, मला जाऊ दे मला. मावशी, अहो, काय करताय तू? मावशी शांत व्हा. मावशी अहो काय चाललंय तुमचं? आपे अगं कुठे जाऊ मी, सांग ना. तो म्हणते मी मला घरात घेणार नाही का? तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगू मला घरात ठेवा तुम्ही म्हणून? तुम्ही ठेवलं तर उरलं सुरलं खाईन मी, इथं झोपेल मी तुमच्या दारात. पण नको, मला नाही राहायचंच नाही, मला जगायचं नाही. मी लई तुमच्या संसारात इश घालवलंय, मला मरायचंच आहे आता. हिर बघते कुठेतरी जीव देते, मी जीव देते. मावशी थांबा, तुम्ही कुठेही नाही जाणार आहात, तुम्ही इथंच थांबायचंय. आपे हे काय घरी थांबायचे का? अरे त्यांना केवढी थंडी भरून आली, केवढा त्रास होतोय. आता एवढ्या रात्री ते बाहेर गेल्या, नेमकं त्यांच्या जीवाला काही झालं तर कोण बघणार आहे? आजची रात्र जाऊ दे, त्यांना थांबू दे, पुढचं पुढे बघू आपण. थांब की जरा. नाटक करते बाई. अर्जुन ऐक की, माझं असं नाहीये, थांब. बरोबर बोलला तुझा नवरा. आपे मी नाटकच करते. अगं ते म्हणतात ना, लांडगा आला राहिला तशातली गत झाली बघ. इतके दिवस मी नाटक करत होते ना, त्याच्यामुळे आता हे बी सगळ्यांना नाटकच वाटणार बघ. जा जा बाळा, तू घरात जा, दार लाव, मी इथं जीव सोडते. हीच माझी शिक्षा. मावशी थांबा, तुम्ही काय करताय? हो शांत व्हा की. हे बघा, ऐका माझं, तुम्ही कुठे जायचं नाहीये, तुम्ही घरी थांबताय. हा मला एक सांगा, तुम्ही सकाळपासून काही खाल्लंय का? हा मी तुम्हाला काहीतरी खायला देते. तुम्ही आज चला बरं, आधी मी खायला देते. आज चला, या या लवकर या. वाह आई वाह, काय परफॉर्मन्स दिलास तू. एक नंबर ऍक्टिंग केलीये. अरे तू कशाला इथं आलास? अरे कुणी बघितलं तर माती होईल सगळी. जा आता तू. कसं काय एवढं सगळं जमलं तुला? म्हणजे असं लईच आतून एकदम मनापासून करत होते सगळं तू. बंट्या, मला घरातून बाहेर फेकायला निघाल्यात काय ती? आता बघच तू कशी एकेकाला घराच्या बाहेर मीच फेकते ते. एकाचा बी सुखाचा संसार होऊ देणार नाही आता मी. आजवर तुला येडी समजत होतो आई, पण तू डेंजर आहेस. आज पहिल्यांदाच तुला चिडलेलं बघितलंय. तेच चुकलं तुमच्या सगळ्यांचं. मला येडीबाई समजताय काय? आता बघा ही येडीबाई काय करते ती. आजपर्यंत मला फक्त राग होता, पण आता मला बदला घ्यायचाय, बदला. मावशी मावशी, मी
तुम्हाला काय म्हणलं आत या म्हणून? जेवून घ्या बरं. चला आत चला. मावशी या आत या. चला आत या सावकाश चला. ए छकुली, अगं काय झालं? काय झालं आणि मलाच विचार. मी ना तुझ्याशी बोलणार नाही. हो बर बर, मी बोलतो तुझ्याशी. मला शर्ट तर दे आधी. अगं काल तर नीट होतीस, आज काय झालं तुला? काल सगळे होते ना म्हणून मी काय बोलले नाही. मला ना तुझं लय राग आलंय. अगं काय झालं मला सांगशील का? डेटला का नाही आला? सॉरी अगं छकुले. गप्प. तिथे आपली तिथे एकटी बसली होती, तुला कळत नाही का? सॉरी छकुले, अगं माझी चूक झाली. गप्प. तुला माहितीये का ती काय बोलणार होती? नाही. म्हणून यायचं ना. येडायस तू येडा. बर सॉरी छकुले, माझ्याकडून असं परत नाही होणार. सॉरी मला नाही, आपली तिथे जाऊन बोल. हा तिला बी म्हणतो मी सॉरी. तुमची भांडण मिटावी असं वाटत नाही तुला? छकुले लय वाटते ग मला भांडण मिटावी म्हणून. मग का असं वागतोय? मी तुला आता प्रॉमिस करतो, मी असं नाही वागणार. मी एकदम चांगलं वागणार, सगळं ऐकणार तुझं. पण आता शर्ट दे ना मला. दर. आणि आपली तिथे सॉरी म्हणाल तरी जमेल ना साहेब? हो म्हणतो मी तिला सॉरी, पण आधी तुला सॉरी म्हणतो. हा सॉरी छकुले. हा येते मी. या छकुलीला एवढं का पडलंय भांडणं मिटवायचं? इथे कोणीतरी मॅडमनी मला बोलावलं होतं. मीच येते मॅडम. तू तू नाही, तुम्ही. मीच आहे दीदीची पीए, ते पण परमनंट. शिरके आले आणि गेले. तुम्ही गायतोंडे. तुम्ही जर नीट काम नाही केलं तर तुमची भी सुट्टी होईल. देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से, चेहरे तमाम लगने लगे हैं अजीब से. आ नहीं शायरी. मुझे आती हिंदी, मी बोले क्या? तुम्ही म्हणाल तसं. तो ऐको, मैं सांगती हूँ. नको मॅडम, तुम्ही काही सांगू नका. तुम्ही मराठीतच बोला. हा हे बघा, मी सांगते तेच लक्षात ठेवायचं आणि मी सांगत तेच करायचं. हो. हा बरं झालं तुम्ही आला. तुम्ही दोघांनी मिळून आपली दीदीची एकदम नीट काळजी घ्यायची. बर छकुले. छकुले इथे मी पिये. हो हो पिये मॅडम. येस. काकी तुमचं काम आहे की आपली दीदीला चांगलं चुंगलं खायला करून घालायचं. ते कळलं मला. आणि तुमचं आपली दीदी वेळेवर पाणी पिते का, वेळेवर खाते का, वेळेवर औषध घेते का, ह्याची काळजी तुम्ही घ्यायची. औषध सगळं ठीक आहे ना? अहो म्हणजे मॅडमला काय औषध असली तर असं म्हणायचं ह्यांना. आणि ती वेळेतच घरी पोचली पाहिजे. कामाच्या वेळी जड वस्तू उचलल्या नाहीत पाहिजे. बर. याची काळजी पण तुम्हीच घ्यायची. लिहून घ्या, लिहून घ्या. हा लिहितो ना. हा लिहिलं. बघू. तुम्हाला नाही कळणार, अक्षर फार वाईट आहे माझं. मुझे फसत है. मुझे अजिबात फसने का नहीं. और आदि की पे थी ना, उनकी कैसी बदली की, वैसे आपकी भी करेंगे. नाही नको मॅडम. हे बघा लिहितो. हे बघा लिहिलंच. हे बघा औषध वेळेवर घ्यायची. हा हे बघा जड वस्तू उचलायच्या नाहीत. बरोबर. हा आणि काकी आपली दीदीला जे लागल ते चांगलं चुंगलं खायला करून घालायचं. पण मॅडमला काय काय आवडतं? हा चांगला प्रश्न आहे, पण ती मला पण नाही माहिती. पण कोणाला माहितीये ती मला माहितीच आहे ना. कोणाला? ते मला माहिती ना. तुम्ही चला. ओ पिये, कामात गडबड झाली नाही पाहिजे. झाली ना तर गट माझ्याशी आहे, समजे मॅडम. मॅडम आत येऊ का? गायतोंडे या. अहो काय, मी केव्हा बोलवलंय तुम्हाला? मॅडम तुमच्या परमनंट आणि मेन पीएला भेटत होतो. मेन? एक मिनिट. छकुली. हो. छकुली इथं आली होती. मग आत का नाही आली ती? तुमची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.
तुम्ही वेळेवर जेवताय का, पाणी पिताय का, औषधं घेताय का हे बघायला सांगितलंय. मॅडम सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे की. अहो काय नाही, ते असंच. बरं, मी ज्या कामासाठी तुम्हाला बोलवलंय ते तर ऐकून घ्या. हा बोला ना. काय तोंडे, मला आपल्या जिल्ह्यातल्या सर्व गरोदर बायकांचा डेटा हवाय. काय? एवढं काय झालं? नाही नाही म्हणजे असं अचानक? नाही अचानक नाही, ते मग काय ही सरकारची नवीन योजना आहे? नाही सरकारी नाही, माझी नवीन योजना आहे. ओके, पण मॅडम तुमची नवीन योजना मला कळली नाही. गायतोंडे, मला गरोदर महिलांसाठी काहीतरी करायचंय आणि त्यासाठी मला त्यांची सगळी माहिती हवी. पण मॅडम गरोदर स्त्रियांसाठी घरचे आधीच एवढं करतात. गायतोंडे, अहो आता मागे मी एका बाईला रस्त्यावर दगड फोडताना बघितलं. 8 महिन्याची गरोदर असेल ती, पण ती रस्त्यावर दगड फोडत होती. होय मॅडम, आता तेवढं तर करावंच लागेल, पण सगळ्यांसाठी. अहो आपलं काम आहे त्यांच्यासाठी काम करणं, आणि आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही बाईला, होणाऱ्या आईला असं नाही वाटलं पाहिजे की ती एकटी आहे. आपण तिच्या गर्भाची काळजी घेतली पाहिजे, तिच्याही बाळाला योग्य ते पोषण मिळालं पाहिजे ना. येस मॅडम. मी GR तयार करते, तुम्ही लवकरात लवकर कामाला सुरुवात करा. पण मॅडम आपल्या बाकीच्या योजनाही सुरू आहेत. हो त्याही करूच की आपण. ओके मॅडम, मी कामाला लागतो. आणि मला सगळे अपडेट देत राहा. डेफिनेटली. या गायतोंडे, अहो माझ्यासोबत माझं कुटुंब असलं तरी मला ही बातमी सध्या त्यांना नाही सांगता येत. त्यामुळे होणारी आई जेव्हा एकटी असते तेव्हा तिला काय वाटतं ना, हे मला चांगलंच माहिती. माझ्या कामाचा खोळंबा करून इकडे बोलावलंय वय मला. काय खोळंबा बेळंबा होणार नाही. कलेक्टरची पी आहे मी, उरलेले सुरलेले पैसे देईन मी तुम्हाला. अगं माझी सोनपरी लय पैसे देणारी. आला आला माणूस आला. अच्छा हे साहेब आहेत वय. तू गावात लय चांगलं काम करते या. कसली परीक्षा जणू पास झाली. जी काम करते ना तीच काम करत राहा. तुमची शिक्षा बघून झाली ना तर हे सगळं सोडून द्यायचं बरं का. काय गं चकुले, यांना कशाला घेऊन आली? साहेब मी आता सरकारी मेस मध्ये कामाला लागली या. होय, तुम्हाला नाही झाली होय शिक्षा? अहो असं काय बोलताय साहेब, मी तुमच्या बाबतीत मॅडमला सगळं सांगितलं होतं. नाही काय गरज नाही त्याची. घरासमोर येऊन बोललो होता ना, तेवढं लय झालं. हाय काय इथं विषय काय चाललाय, तुम्ही बोलताय काय? बरं चकुले, मला कशाला बोलवलं इकडे सांग. हा बघा, आता या अप्पी दीदीला डब्बा देते त्या, तर आपण त्यांना सांगायचं अप्पी दीदीला काय काय आवडतं ते. होय, पण का? दाजी तिला चांगलं चुंगलं खायला घालायचं, तिचे लाड करायचे. आता चकुले, मी बघतोय अलीकडं तुला अप्पीची लयच काळजी वाटते का ग? तिला पण वाटेल. साहेब मॅडमला काय काय आवडतं सांगा की तेवढं. तिला असं काय नाही, तिला सगळं आवडतं. दाजी असं कसं? साहेब तुम्हाला कशी आळूवडी आवडती तसं मॅडमला काहीतरी आवडतच असेल की. तुम्हाला आळूवडीचं काय माहिती? अहो साहेब एकदा मॅडम साठी मी आळूवडी घेऊन गेली होती, पण तुम्हाला आवडती म्हणून मॅडमने नाही खाल्ली. हे घे डब्बा. कुणी दिला चकुले? अप्पी दीदीनं. काय द्या आई शपथ, आळूवड्या. असंच असतंय बघ छकुले, घरची बाय सगळ्यांसाठी झटती. तिला घरात कुणाला गोड आवडतंय, कुणाला मीठ कमी, सगळ्यांचं ठाव असतंय. पण तिला काय पाहिजे असतंय ना ती कुणालाच माहित नसतं ग. बघितलं दाजी, अशी आपली अप्पी दीदी. तुम्हाला खरंच माहित नाही तिला काय आवडतं ते? असं नाही काय, म्हणजे मला नाही आठवत एवढं, म्हणजे मला नाही लक्षात एवढं तिला काय आवडतं ते. दाजी काय कामाचे नाही. नाही चकुले, हा तिला आहे ना तो प्रसादाचा शिरा आवडतो. शिरा नाही का, दूध तूप बदाम केळं बिळं टाकून केलेला असतो तो प्रसादाचा शिरा आवडतो तिला, अप्पीला. ठरलं आज गोडच करायचं. बातमी बी गोड आहे का ग छकुले? म्हणजे ते म्हणजे ते आता तू सांगितलंस ना अप्पी दीदीला शिरा आवडतो, ते आमच्यासाठी गोडच बातमी आहे ना, म्हणून म्हटलं.
चला चला चल की. होय आता साहेब मॅडमची काळजी घ्या, तुमची लय गरज आहे बघा मॅडमला. चल छकुले. आपल्याला माझी गरज आहे असं तिला सोडून बाकी सगळ्यांना वाटतंय.